आपल्या विदर्भाचं पंढरपूर म्हणजेच की कौंडिण्यपूरला आज गेलो होतो आणि तिथे एवढी गर्दी होती का मला डायरेक्ट गाडीवर उभं होऊन यायला लागलं बाहेर की तो विषय असा झाला। आज होती वो आषाढी एकादशी असल्यावर कौंडिण्यपुरात चांगला माहोल राहते बा। तर चला म्हटलं आज तेच पाहून घ्याव। मग आम्ही गाडी काढली आणि डायरेक्ट आलो भाऊ अंजय सिंगच्या पेट्रोल पंपावर। तिथे तिघांनी मिळून कॉन्ट्री केली आणि गाडी टाकलं फक्त भाऊ 100 रुपयाचं पेट्रोल। एवढ्या पेट्रोल मध्ये तर आपल्या अमरावतीहून येणं जाणं होते तर कौंडिण्यपूर काय लावलं काऊन की आपल्यापाशी आहे भाऊ लॉर्ड स्प्लेंडर। मग काय न कुठे थांबत डायरेक्ट आलो अंजय सिंगीत। मग अंजय सिंगीतल्या पुलावर दिसली भाऊ आपल्याला माऊली यात्रा म्हटलं दिंडी। चला आता हे चांगली गोष्ट झाली की आपले इथं दर्शन झाले। मग काय पालखीचे दर्शन करतो निघतो भाऊ आपल्या कौंडिण्यपुरात झाले। कौंडिण्यपुरात जाता रस्ता एवढा डेंजर आहे का काय सांगू तुम्हाला। कौंडिण्यपुरात येत असते एवढी गर्दी होती का विचारायचं काम नाही, पूर्ण ट्रॅफिक जाम झालतो। मग काय कसंही करून त्या पार्किंग मधून निघतो, एका ठिकाणी मस्त गाडी देतो लावून आणि मग जातो भाऊ आम्ही दर्शन करायला। मीने विचारही नव्हता केला आज एवढी गर्दी असेल म्हणून, काऊन की भाऊ मी एवढा कौंडिण्यपुरात आला पण एवढी गर्दी कधीच नाही पाहिली भाऊ। आणि ते जाऊ द्या, इकडे दर्शनाची लाईन तर पाहून घ्या। यशदा आपण का ह्या लाईनीत लागलो का आपल्याला रात्रच होती म्हटलं आता, म्हणून डायरेक्ट निघतो भाऊ आम्ही मुक्त दर्शन करायला। लाईनीत न लागता नदीकडे येऊन जातो भाऊ। इथं मस्त हातापायावर पाणी घेतो। तर भावांनो आपल्या विदर्भाची शान म्हणजेच की हे वर्धा नदी आपल्या विदर्भातली सगळ्यात मोठी नदी। हा नदीचे मस्त दर्शन करतो आणि लाईनीत लागून देवाचे दर्शन करून घेतो। काऊन की भाऊ एवढ्या दूर आल्यावर देवाचे दर्शन नाही केलं तर मग कोणताच फायदा। मग काय सगळ्या देवाचे दर्शन करतो आणि मन असं तृप्त होऊन जाते। काऊन की आपल्या पंढरपुरासारखंच आपलं कौंडिण्यपूर हे आपली विदर्भाची शान आहे भाऊ। तुम्ही फक्त कमेंट मध्ये सांगता इथचा व्हिडिओ बनवायचा का नाही, आपण स्पेशली तो व्हिडिओ बनवायला येऊ। मग काय आपले मस्त दर्शन करतो आणि मग जातो भाऊ आम्ही घराकडे जाण्याच्या रस्त्यानं जाताना एवढं ट्रॅफिक लागलं का काय सांगू तुम्हाला। तुमच्या भावाला नोम्याला डायरेक्ट उभं होऊन जा लागलं। मग अर्धा एक घंटा आम्ही त्या ट्रॅफिक मध्ये फसतो आणि कसंही करू मग त्या ट्रॅफिक मधून निघतो आणि डायरेक्ट जातो भाऊ मग आम्ही घरी। तर चला भावांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि माझ्यासारख्या गरीब माणसाला फॉलो करून घ्या बरं। ह्या व्हिडिओ नसून आवडला पण पुढचा व्हिडिओ आवडून त्याच्यासाठी फॉलो करा, कारण की पुढे आपले याच्याहून भयानक व्हिडिओ येणार आहे।